नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या हराळवाडी या ठिकाणी आलो आहोत। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। दरवर्षी या दिवसामध्ये हा कांदा काढणीसाठी उपलब्ध होतो, परंतु पावसाच्या आधी निघणारा हा कांदा यावर्षी अचानकपणे अवकाळी पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात खराब झालेला आपल्याला दिसून येतोय। अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते कांद्याची लागण केली होती। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान जे आहे ते प्रामुख्याने झालेलं आपल्याला दिसून येत आहे, कारण आता हा उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा होता आणि कांदा काढणीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अचानकपणे पाऊस आल्यामुळे शेतकरी कोणत्याही प्रकारचं नियोजन करू शकलेला नाहीये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला दिसून येतंय। या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काढून ठेवलेला जो कांदा आहे तो जागेवर उगवायला लागलेला दिसून येतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसामुळे जे आहे ते कांद्याचं नुकसान झालेलं आहे। सरकारने या शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, परंतु सरकारच काय, परंतु तलाटे ग्रामसेवक देखील आतापर्यंत या ठिकाणी पंचनाम्याला आलेले नाहीये। त्यामुळे साधारण जी भरपाई मिळणं अपेक्षित आहे किंवा झालेलं जे नुकसान आहे त्यातून शेतकऱ्याला थोडा आधार मिळणं अपेक्षित आहे, त्यातले आत्ता तरी सध्या कोणतेही संकेत दिसत नाहीयेत। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते निराश झालेले आपल्याला दिसून येत आहेत। हजारो रुपयांचं नुकसान या ठिकाणी या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। काही शेतकऱ्यांचं तर लाखात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण राहुल शेळके यांच्याशी बातचीत करतोय। तर साधारणपणे आपण एक 1-2 एकर कांद्याची लागवड केली आणि उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन करून चांगलं म्हणजे कांदा पीक आणलं। जवळजवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये 45 डिग्रीच्या पुढे तापमान होतं, त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापन करून कांदा हे लागवड केलेली होती। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस लवकर झाल्यामुळे कांद्याची हातून सर्व नुकसान झालेलं आहे आणि कांदा हा एक सुद्धा विकायच्या ह्याच्यावर राहिलेला नाही। आपण मार्केटला अजून एक पण कांदा पाठवलेला नाही। जवळजवळ सगळा खर्च मिळून कांद्याचा एकरी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो आणि जवळजवळ एक नुकसान की म्हणजे एक 3 ते 4 लाख रुपये आपले नुकसान झालेलं आहे। आणि आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची कोणी काळजी घेतलेली नाही, ना कुठलं सरकार आलेलं नाही पंचनामे करायला, ना कोण सुद्धा आलेलं नाही। फक्त एवढीच मागणी आहे की येऊन पंचनामे करून आमचं काय असेल ते नुकसान सरकारने द्यायला पाहिजे। तरी साधारणपणे एकरामध्ये एक 30 ते 40 क्विंटल कांदा निघतो, तर एक साधारणपणे 3 ते 3.5 लाख रुपये आपलं नुकसान झालेलं आहे। कसं केलं असतं कांदा साधारणपणे जर उन्हाळी कांदा आपण धरला तरी 4,000 ते 4,500 रुपये क्विंटल कांदा जाऊ शकतो। काय काळजी घेतली तरी याची? काळजी म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण ह्याला म्हणजे पाण्याचं इतकं म्हणजे कमतरता असताना व्यवस्थित पाणी आपण दिलेलं आहे, ड्रिप वॉटर म्हणा किंवा फवारणी म्हणा, आणि हा पावसामध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे। आणि कांदा हा असा सध्या काढून टाकलेला होता, मार्केटला पाडायचा होता आणि सगळा पाऊस लवकर आल्यामुळे ह्याला गोळा पण केला नव्हता, त्याच्यामुळे सगळं नुकसान झालेलं आहे। एक सुद्धा हा कांदा विकण्याचा ह्याचा राहिलेला नाही। फक्त पंचनामे करून लवकरात लवकर याचे नुकसान भरपाई द्यावी एवढीच इच्छा आहे।